नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा, प्रकरण 21. एखाद्या जखमेतून वेदनांची तिळीक उठावी त्याप्रमाणे एक एक विचार तिच्या मनात उठत होता. तिचा अंतकरण पिळवटून टाकीत होता आणि हुंदक्यांचं रूप घेऊन तो फुटत होता. नीलकंठाच्या प्रेमाचा तिनं दीर्घकाल उपभोग घेतला होता. तो घेताना तिनं त्याच्यावर प्रेम केलं नव्हतं, परंतु त्याच्याविषयीच्या तिच्या मनात सद्भावना होती. त्याच्या व्यापारी उलाढालींची तिला थोडीफार कल्पना होती. तो कधी कधी तिच्याजवळ काही गोष्टी बोलत असे. त्या ऐकून त्याच्या व्यापारी कौशल्याचं व महत्त्वाकांक्षेचं तिला कौतुक वाटे. ज्या दिमाखानं आणि सहजपणानं तो लक्ष्मीशी खेळताना तिला दिसे, तो दिमाग तिच्या मनाला भुरळ पाडी. ज्या इशाराम आणि विलास त्याच्या मोहब्बतीमुळे ती भोगत होती, ते भोगताना त्याचा उद्योगीपणा, साहस आणि औदार्य एवढ्याच गोष्टी तिला दिसत. त्याच्यावर तिचं जरी प्रेम बसलं नव्हतं तरी त्याची मनोवृत्ती निर्मळ आणि चांगली आहे याची तिला खात्री होती. त्याचा रंगेलपणा तिला हवासा वाटत असे. परंतु त्याच्या त्या रंगेलपणाचे हिडी स्वरूप आता तिच्या लक्षात आलं होतं. नीलकंठानं आपल्याला अगदी व्यवस्थित ठकवलं याची जाणीव तिला झाली. ती जाणीव असह्य होती. श्रीमंती भोगण्यासाठी जे तिनं कवटाळलं ते एकनिष्ठ प्रेम नव्हतं, तो कर्दम होता. ज्या शय्येवरती नीलकंठाच्या मिठीत किती वेळा तरी विसावली होती, त्या शय्येला अनिर्बंध स्वैराचाराची दुर्गंधी येत होती. तिला वाटलं होतं ही जागा म्हणजे विवाह बाह्य का होईना, परंतु प्रेमाचं मंदिर होतं. परंतु नव्हे, बाजार बसवीच्या घराची अवकळ्या त्या जागेला होती. श्रीमंतीच्या लालसेनं ती या गलिच्छ घाणीत पडली होती. नीलकंठानं आपल्याला फसवलं. आपण फसलो या विचारानं जसा तिला संताप आला, त्याचप्रमाणे श्रीमंती हवी म्हणून आपण किती भ्रष्ट झालो, हा पूर्वी कधी तिच्या मनात न आलेला विचार एकदम तीव्रतेनं आला. नीलकंठाची मोहब्बत मिळवण्यासाठी आपण लग्नाच्या नवऱ्याशी प्रतारणा केली, एवढंच आजपर्यंत तिला वाटत असे. त्याबद्दल स्वतःला दोष देण्याचं तिनं केव्हाच सोडून दिलं होतं. आत्म्याचा अधःपात या वासुदेवाच्या शब्दांची तिनं थट्टा केली होती, ती मनापासून. तिचं मन खरोखरच तिला खात नव्हतं. त्यामुळे आत्मा तो काय निराळा असतो आणि त्याचा अधःपात तो काय असतो असं तिला साहजिकच वाटत होतं. परंतु आता तिच्या मनाला एकदम धक्का बसला आणि त्या धक्क्यानं तिच्या विचारांची दिशा पालटली. माणूस स्वैराचारी असलं तरी त्याचं मन जोपर्यंत खंबीर असतं, जनरूढीप्रमाणे आपण वागत नसू, परंतु आपण बेगुनाह आहोत अशी जोपर्यंत त्याच्या मनाची साक्ष असते, तोपर्यंत धर्म, नीती, आत्मा असल्या विषयांची थट्टा करणं त्याला शक्य असतं. परंतु तो खंबीरपणा गेला की मग माणूस भांबावून जातं. बिंबा अशीच भांबावून गेली. आपण नवऱ्याशी इमान राखलं नाही एवढंच पूर्वी तिला समजत असे. ते इमान सुटल्याबद्दल तिला खंत वाटेनाशी झाली होती. परंतु आता तिच्या लक्षात आलं होतं की केवळ इमानालाच नव्हे तर आणखी कितीतरी गोष्टींना ती मुकली होती. भूषणपासून तर ती दुरावली होतीच. वासुदेवाचा आदर आणि प्रेमळ स्नेह तर तिनं तोडला होताच आणि जन्मदात्या मातेची सहानुभूतीही तिनं गमावली होतीच. परंतु प्रत्यक्ष पोटच्या मुलीनंही तिला दूर लोटलं होतं. कुसुमचे खूप लाड करावेत, तिला नटवावं, सजवावं, हिंडवावं असं तिला फार वाटे. तिच्या हातात पैसा हवा तेवढा होता. परंतु चमत्कार असा की कुसुम एवढीशी लहान मुलगी, परंतु जणू तिला साऱ्या गोष्टी समजत होत्या. आपल्या आईचा ती मनातल्या मनात निषेध करीत होती. एके दिवशी बिंबानं कुसुमसाठी खूप फॅशनेबल किमती कपडे, बूट, पायमोजे, खेळणी खरेदी केली आणि घरी परत आल्याबरोबर तिनं कुसुमला जवळ ओढून घेऊन म्हटलं, बाबी, पाहिलंस का तुझ्यासाठी काय काय आणलं? तिनं फ्रॉकच्या घड्या उलगडल्या, खेळणी चालवून दाखवली. ते सारं पाहून कुसुम आनंदानं उड्या मारू लागेल अशी तिची कल्पना. तिला कुरवाळून तिचे मुके घेऊन बिंबा म्हणाली, आवडले ना फ्रॉक?
कुसुमनं त्या कपड्यांकडे ढुंकूनही देखील पाहिलं नाही. ती म्हणाली, मला नको काही, ही खेळणी नकोत, फ्रॉक नकोत, खेळणी नकोत, तू आणलेलं काही देखील नको मला. बिंबा आश्चर्यानं चपापली, परंतु कुसुमचं हे बोलणं थट्टेवारी नेण्याच्या हेतून तिनं हसून विचारलं, मी तरी हवी की नाही तुला? कुसुमनं सरळ तिच्या नजरेला नजर भिडवून म्हटलं, तू तू सुद्धा नकोस मला, मी तुझी नाहीच मुळी. तिनं बिंबाच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेतलं आणि आजी आजी अशी हाक मारीत आत जाऊन ती दुर्गाताईंच्या मांडीवर बसली. एकदा बिंबा घरी परत आली आणि पाहते तो ताईंनी छोट्या कुसुमला अंथरुणावर निजवलं होतं आणि तिची छाती त्या शेकीत होत्या. तिनं ताईंना विचारलं, काय झालं ग बाबीला? ताई म्हणाल्या, दुपारपासून तापानं फणफणली आहे आणि श्वास लागल्यासारखा करते आहे. बिंबानं धावाधाव केली. टॅक्सीतून जाऊन डॉक्टरांना ती घेऊन आली. डॉक्टर गेल्यावर कुसुमच्या अंथरुणाजवळ ती बसली. काय झालं माझ्या राजाला? आता लवकर बरं वाटेल हं? असं अतिशय प्रेमानं म्हणून खाली वाकून ती कुसुमला कुशीत धरू लागली. तिचे हात झिडकारून कुसुम दुसऱ्या कुशीवर वळली. तिला जवळ घ्यावी, उराशी घट्ट धरावी, वात्सल्यानं पाणहवलेल्या स्तनांना तिच्या अंगाच्या स्पर्शानं सुख व्हावं, अशी बिंबाला फार इच्छा झाली. तिचं झिडकारनं मनावर न घेता, बाबी असं म्हणून तिनं कुसुमच्या अंगाभोवती हात टाकला. पण तू नकोस मला, असं चिडलेल्या स्वरात म्हणून कुसुमनं स्वतःचे हातपाय झटकले आणि ती हाका मारू लागली, आजी, ए आजी. अगदी पराभूत आणि कष्टी होऊन बिंबा कुसुमच्या अंथरुणापासून दूर झाली होती. एवढ्याशा लहान मुलीनं आपला मनोमय निषेध करावा याचा तिला चमत्कार वाटला होता. मात्र त्या गोष्टीचं दुःख तिनं कधी केलं नव्हतं. पोटच्या मुलीचं प्रेम नाही संपादिता आलं तर नाही, असं ती मनाशी म्हणाली होती. एक गोष्ट मिळवायची असेल तर 4 गोष्टी सोडायला हव्यात. मानवी जीवनाची घडणच तशी चमत्कारिक आहे. काय सोडायचं आणि काय मिळवायचं ह्याबद्दल माणसानं आपल्या मनाच्या ओढीप्रमाणे निर्णय घ्यायलाचा असतो आणि तो एकदा घेतल्यावर ज्या गोष्टी सोडाव्या लागल्या त्यांचा खेद मानण्यात अर्थ नसतो. जे मिळालं ते मिळवता आलं यातच कृतार्थता मानावयाची असते. बिंबा महत्वाकांक्षी होती. दृढ निश्चयाबरोबर एक प्रकारचा करार आणि कठोरपणा माणसाच्या अंगी येतो, तो तिच्या अंगी आला होता. अर्थात तिच्यासारख्या माणसांना तो समजूतदारपणा येतो, तोही तिला आला होता. हवी ती मुख्य गोष्ट मिळाली तेव्हा जे सोडावं लागलं ते मिळवण्याच्या किमतीचं नव्हतंच, अशी स्वतःच्या मनाची समजुती सहज घालू शकली. पोटच्या मुलीचं प्रेम आपल्याला लाभलं नाही म्हणून तिने विशेष दुःख कधी केलं नव्हतं. स्वतःला दोष तर मुळीच दिला नव्हता. परंतु आता नीलकंठाचं सत्य स्वरूप जेव्हा तिला कळलं, आपण स्वतः भ्रष्ट झालो असं जेव्हा तिला वाटलं आणि आजपर्यंतचा तिच्या मनाचा खंबीरपणा जेव्हा एकदम ढासळला, तेव्हा इमानाबरोबर आणि शिलाबरोबर आपण आणखीही दुसऱ्या मोलाच्या गोष्टींना मुकलो हे तिच्या लक्षात आलं. कुसुम एवढीशी लहान मुलगी, परंतु तिच्या बालमनानं देखील तिचा स्वैराचार जणू ओळखला होता. तिनं आपल्या परीनं तिची निर्भर्सना केली होती. हे शल्य बिंबाला आता एकदम तीव्रतेनं टोचलं. त्या शल्याची भयंकर वेदना तिला सहन करवे ना. भूषणनं तिची कधी निर्भर्सना केली नव्हती, परंतु या गोष्टीचीच बिंबाला आता या बदललेल्या मनस्थितीत खंत आणि शरम वाटू लागली. भूषण किती चांगला होता हे तीव्रतेने मनात आल्यामुळे आपण स्वतः किती वाईट आहोत याची जाणीव पूर्वी कधी तिला झाली नव्हती. इतक्या आवेगानं आत्ता झाली. तिला जसं वागावंसं वाटलं तसं भूषणनं तिला वागू दिलं होतं. ती कुठे जाते, काय करते याची कल्पना त्याला नसेल हे कसं शक्य होतं? त्यानं सर्व गोष्टी तर्कानं ओळखल्या असल्या पाहिजेत, परंतु त्यानं कधी देखील तिला हटकलं नव्हतं, तिला दुरुत्तर केलं नव्हतं. त्याच्या सौजन्याचा आणि क्षमाशीलत्वाचा बिंबाला चमत्कार वाटला होता. त्याच्या तसल्या वागण्यानं तिचा मार्ग सोप्पा झाला होता खरा,
परंतु तिच्या मनात येई, दुसरा एखादा माणूस असता तर त्यानं बायकोला झोडपूनच काढलं असतं. भूषणची वृत्ती जगावेगळी होती. तो तिच्याशी अत्यंत ममतेनं वागत होता. त्याची शांती ढळली नव्हती. लग्नापूर्वी आणि नंतर काही दिवस त्याच्या ठिकाणी आलेला रंगेलपणा आणि खेळकरपणा नाहीसा झाला होता. तथापि त्याच्या बोलण्यात चालण्यात प्रेमळपणा होता. तो आपल्या योग साधनात आणि वाचनात व लेखनात घडवून गेला होता. जणू त्याचं आयुष्य त्याच्या मालकीचं, तिचं तिच्या मालकीचं अशी भूमिका त्यानं स्वीकारली होती. जणू त्याची समजूत होती की रागावणं, संतापणं, शिक्षा करणं असल्या उपायात काही अर्थ नाही. चुकलेल्या माणसाचं बाह्यवर्तन सुधारून काय उपयोग? त्याचं मनच पालटलं पाहिजे. केवळ कुणाच्या धाकानं होणारी सुधारणा खरी नव्हे, टिकाऊ नव्हे, अंतःकरणातच सुधारणा झाली पाहिजे. आणि ही सुधारणा दुसऱ्यानं घडवून आणावयाची नसते, ज्याची त्यानंच करावयाची असते. एकदा ती नित्याप्रमाणे नीलकंठाकडे जावयासाठी कपडे करीत होती. इतक्यात भूषणची हाक तिच्या कानी आली. तिनं पोशाख आटोपला. भूषणच्या खोलीकडे जाऊन ती दाराशी डोकावली व म्हणाली, काय? भूषण म्हणाला, पाहिलंस का कोण आला आहे? कोण? म्हणून पुढे झुकून बघितलं आणि मग ती इंग्रजीत म्हणाली, हॅलो, किती दिवसांनी वाट चुकलात हो? तिनं हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. तिचा हात हाती घेऊन काकाजी म्हणाले, मी पुष्कळदा वाट चुकून इकडे आलो, परंतु प्रत्येक वेळेस मी तुमची चौकशी करावी आणि तुम्ही घरात नसल्याचं समजावं. बोलता बोलता त्यानं तिच्याकडे न्याहाळून पाहिलं. तिच्या आणि भूषणच्या विवाह समारंभाला तो हजर राहिला होता. त्यानं मोठ्या प्रेमानं आहेरही दिला होता. त्यानं भूषणची चेष्टा केली होती. आठवले ना, तुमच्याकडे आम्ही धाडलं स्टेनोटायपिस्ट म्हणून, आणि तुम्ही पुस्तकाचं काम करता करता त्याची लगीनगाठच मारलीत. त्या दोघांच्या विवाहानं म्हाताऱ्याला फार आनंद झाला होता. आणि त्याला त्यांच्या लग्नाचा जसा आनंद झाला त्याचप्रमाणे नंतरच्या घटनांचं दुःख झालं होतं. बिंबाला कितीतरी दिवसांनी तो आज बघत होता. तिचा जामानिमा आणि थाट बघून तो चकितच झाला. लग्नाच्या समारंभाच्या वेळी तिच्याकडे पाहता पाहता तो मनाशी म्हणाला होता, आमच्या दुकानात नोकरी मागण्यासाठी आलेली मुलगी ती हीच काय? आता त्याच्या मनात आलं, जिला मी लग्नात पाहिलं ती हीच काय? तिचा झोक नोक आणि तिचे कपडे काही वेगळेच होते. त्यानं तिचा हात न सोडता म्हटलं, बसा बसा, खूप गोष्टी करायच्या आहेत तुमच्याशी. ती म्हणाली, बसत नाही काकाजी, मी थोडी घाईत आहे. हे काय बोलणं झालं? 4 वेळा मी आलो, तुम्ही बाहेर गेला होतात. आता माझ्या भाग्यानं घरात सापडलात आणि आता देखील घाईत आहे म्हणून सांगता? त्याला तपकिरीची चिमूट नाकात कोंबण्यासाठी सुरसुरी आली. म्हणूनच केवळ त्यानं तिचा हात सोडला. कसली घाई आहे? जणू कसली ते सांगणं तिला विशेष प्रिय होणार नाही हे ओळखून भूषणनं काकाजीला सांगितलं. तिनं नोकरी धरली आहे काकाजी. असं? कुठे? नोकरी करायची होती तर आपल्या घरचं पुस्तकाचं दुकान नव्हतं? भूषण हसत हसत काकाजीला म्हणाला, तुमच्याकडच्या नोकरीचा तिला काय मोह वाटणार काकाजी? तुम्ही तिला 500 रुपये पगार दिला असतात. काकाजीने एकदम आश्चर्याने विचारलं, 500? हा 500. आहात कुठे तुम्ही? ही आता पूर्वीची राहिली नाही काकाजी. ठीक ठीक, 500 रुपये पगार मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे. त्यानं तिचा हात धरला आणि इंग्रजी म्हटले, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. कसली नोकरी आहे? कुठल्या ऑफिसात? पुन्हा तिच्याऐवजी भूषणनं सांगितलं, इम्पोर्ट एक्सपोर्टची मोठी फर्म आहे. फार चांगली नोकरी मिळवली आहे तिनं. आनंद आहे, आनंद आहे. पण आम्हाला इतक्या दिवसांनी भेटलात, 5 मिनिटं बसायला काय हरकत आहे?
तिला आधीच अर्धा तास उशीर झाला होता. नीलकंठाची गाडी चौकात उभी राहिलेली असेल. नीलकंठ तिची वाट बघत असेल. बिंबाला कळेना काकाजीला काय सांगावं. पण भूषण म्हणाला, तिला आग्रह करू नका काकाजी. ती दुसऱ्याची ताबेदार आहे. तिला जाऊ द्या. अच्छा अच्छा, बिंबा म्हणाली. काकाजी, तुम्ही मला क्षमा केली पाहिजे. केव्हा तरी सवडीनं तुम्हाला भेटण्यासाठी मी दुकानात येणार आहे एकदा. मेहरबानी. पण आता मला गेलं पाहिजे. घाईत आहे. बरं बरं साहेबजी. असे अनेक प्रसंग बिंबाला आठवले. भूषणच्या सौजन्यात, प्रेमात आणि चांगुलपणात कधी खंड पडला नव्हता. त्याच्या क्षमाशील प्रेमाचा विचार तीव्रतेने मनात आल्यामुळे आता बदललेल्या मनस्थितीत तिला स्वतःचं वागणं अन्यायाचं आणि किळसवानं वाटलं. आजपर्यंत पश्चातापाचं दुःख तिनं कधी देखील केलं नव्हतं. आपलं वागणं रूढीला सोडून असेल, परंतु ते बरोबर आहे असा आत्मविश्वास तिला सतत वाटला होता. आणि त्यामुळंच जे तिनं प्रयत्नानं मिळवलेलं होतं त्याच्या उपभोगात ती निर्वेद रमली होती. परंतु बांध फुटल्याबरोबर पाणी घुसावं त्याप्रमाणे तिचा आत्मविश्वास आता डळमळल्याबरोबर पश्चातापानं तिचं मन व्यापून टाकलं. फसले, चुकले अशा उद्गारांचे फणकारे तिच्या अंतःकरणाला बसू लागले. आत्म्याचा अधःपात या शब्दांना ती पूर्वी कधी हसली होती, परंतु आता तिला समजलं की त्यातून तीव्र पश्चातापाचं दुःख निर्माण होतं. त्यालाच आत्म्याचा अधःपात म्हणत असतील. आत्मा म्हणजे दगडासारखी एखादी वस्तू आहे आणि ती वरून खाली पडते असं थोडंच आहे, ज्यामुळे अंतःकरण आतल्या आत जळू लागतं, विदीर्ण होतं. त्यालाच म्हणायचं आत्म्याचा अधःपात. अंतःकरणाची विदीर्ण अवस्था बिंबाला सोसवेना. पलंगावरच्या उसकटलेल्या गाद्यावर डोकं टिकून रडता रडता तिला वाटलं, आता मी अशीच जन्मभर रडणार. हे रडणं कधी संपायचं नाही, कारण मी फसले मी, मूर्ख ठरले मी, कधर्मात लोळले, भ्रष्ट झाले. हा विचार आता मला कायमचा चिकटणार. अखेर तिच्या मनात आलं, या ठिकाणी किती वेळ अशी बसणार आहे मी. आता या जागेचा संपर्क नको. नीलकंठाचं तोंड देखील पाहणं नको. झाली फसवणूक तेवढी पुरे झाली. झाला भ्रष्टाचार तेवढा पुरे झाला. आता या जागेत क्षणभर देखील राहणं नको. ती निश्चयानं उठली. तिनं तोंड धुतलं, पुसलं, केस नीट केले, साडी नीटनेटकी केली. ती मनाशी म्हणाली, पडेना का हे सारं सामान पडलंय तसं. येईल आज नीलकंठ तेव्हा दिसेल त्याला. एकदा तिच्या मनात आलं, नीलकंठाला एक पत्र लिहून ठेवावं. परंतु पुन्हा तिला वाटलं, काय करायचं पत्र. सारा संबंध संपवायचा आहे आपल्याला. तो संपवल्याचं लिहून सांगायला कशाला हवं. आता इथून जायचं, कायम जायचं, दूर जायचं. नीलकंठाचं पुन्हा तोंड देखील बघायचं नाही. जळो त्याचं प्रेम, जळो ती श्रीमंती. जायचं, लवकर जायचं, बस लवकर जायचं. तिनं सँडल्स घातले आणि दाराकडे धाव घेतली. बिंबा असे शब्द तिला ऐकू आले आणि दाराच्या उंबऱ्यापलीकडे उभ्या असलेल्या नीलकंठाला तिनं पाहिलं नाही. तोच त्याची मिठी तिच्या गळ्याभोवती पडली. बिंबाच्या मनात आलं, घात झाला. इथून निघून जायला उशीर केला आपण. 5-10 मिनिटं आधीच आपण गेलो असतो तर हा प्रसंग टळला असता. नीलकंठाला जबाब विचारण्याची तिची किंचितही इच्छा नव्हती. भांडण करण्याची इच्छा नव्हती. नालायक माणसाशी भांडण्यात काय अर्थ होता. त्याची भेट झाली नसती तर फार बरं झालं असतं, पण ती झाली होती. तिनं आपलं सारे धारिष्ट गोळा केलं. ती मनाशी म्हणाली, हरकत नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो.
आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.